5 मार्क दिले. 5 कट केले 5. जर लग्न झाल्यावर तुला माझी आठवण येईल का? खूप आठवण येईल. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असाल. सो आज काहीतरी वेगळा व्लॉग आहे. आज आहे मम्मीसोबत व्लॉग आणि मी मम्मीला प्रश्न विचारणार आहे आणि ती त्याचे उत्तर देणार आहे. सो बघूया कसा होतो, मज्जा येणार आहे. काय आल्यावर ड्रेस कशाला घाल घाल काल काल करतेस? मम्मी व्हिडिओ चालू आहे. आणि फॅन बंद केलाय, जाम गरम होतंय. जाम गरम होते. आणि इथे पूर्वा बसली आहे जी आमचे व्हिडिओ आम्ही कसा ब्लॉग करतोय ते बघते. सो गाईज, स्टोरेज फुल झालेलं आहे या आयफोनचं स्टोरेज. वैतागले मी. सो प्रश्न मंजुषा आपण स्टार्ट करूया. मंजुषा. सो गाईज, प्रश्न आपण स्टार्ट करूया. हा बोल झालं. हो. माझ्यातली सर्वात त्रासदायक सवय कोणती? खरं खरं सांगायचं. हा बोल. राग येणे. राग येणे? मी पॉइंटली बोलते, अशीच नाही रागवत. आता तू बोलली की नाही मला? काय बोलते? जे आहे ते सांग. अच्छा, हा हा मग तेच सांगितलं. हा हा ठीक आहे. मी जास्त कोणावर गेले, मम्मी की पप्पा? पप्पावर. का पप्पांवर का? पप्पांवर म्हणजे पप्पांसारखी गोळी, दिसायला सुंदर. हा. आणि प्रज्ञा प्रज्ञा माझ्यासारखी. असं कलर बोलून नाही, म्हणजे नेचर वाईज पण पप्पांवर. नेचर वाईज घाबरली आहे कॅमेरा समोर असं वाटतं. नाही बाय. माझ्या सगळ्यात मोठा हट्ट कोणता? मी कुठल्या गोष्टीचा हट्ट करते जास्त. आज माझं रिअल टेस्ट होणार आहे, मी कशी आहे. अगं सांग. हा, एखादी गोष्ट घ्यायची असली की त्याचा थोडासा हट्ट असतो. ऍक्च्युली काहीच कॉल आलेला त्याच्यामुळे व्हिडिओ थांबवायला लागला. लहानपणी मी सर्वात जास्त का रडायचे? काय रडायचे लहानपणी ना? का रडायचे? 1 रुपया. 1 रुपया. 1 रुपया दे, मला खाऊ घ्यायचंय. याच्यासाठी रडायचे. हा. मग तू द्यायचीस का मला? मी द्यायची, आजी द्यायची, पप्पा द्यायचे, बाबा द्यायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझी कोणती सवय तुला अजिबात आवडत नाही? आता एकदा सांगितलं की काय? राग येतो तो. अच्छा, हा रिपीट झालं. हा रिपीट झाला. मी घरात सर्वात आळशी कधी वाटते? तू जेव्हा वाटते जेव्हा झोपलेली असतेस. मम्मी. हा. मी चांगला स्वयंपाक करते का? खूप छान स्वयंपाक करते, खूप छान. म्हणजे तुला काय आवडतं? असं मी काय बनवते जे तुला आवडतं? मला आवडतं चिकन. सुंदर बनवते. मला पण आवडतं. मी जास्त वेळ मोबाईल वापरते का? हो. कधी वापरते? जास्त रात्री 24 hours. जेवल्यानंतर. काकी बोला 24 hours. हो, 24. मी केस नीट करते. जर ते माझी वाऱ्याने तशीच होतात. पेन पण नाही लावलं. ठीक आहे, चालेल. हा क्वेश्चन ना एकदम छान आहे, मला तरी जाम आवडणार आहे. आता जो प्रश्न विचारते मी, माझं लग्न झाल्यावर तुला माझी आठवण येईल का? खूप आठवण येईल. खूप. कशावरून येईल तुला? भांड, चिडचिड करते, रागवते, सांग ना कशावर? थोडी मस्ती, थोडी चिडचिड, थोडं रागवणं, रुसणं, हे सगळं आठवलं. कुछ नाही. मी रागवले की कशी दिसते? रागवल्यावर कसं म्हणजे जरा वेगळी दिसते.
वेगळी म्हणजे काय? रागा म्हणल्यावर माणूस कसं वेगळंच असतं. अच्छा ठीक आहे. माझा आवडता खाऊ कोणता? म्हणजे मला काय खायला जास्त आवडतं? सांगू मी सांग सांगू सांग सांग. तिला खायला आवडतं जास्त मंचुरियन. तू काय पाठवून मम्मीला सांगते? ती सांगायची गरज नाही, मला माहिती आहे ना पण. हो, मी दुसरं असं काय काहीच नाही करत. मी लहानपणी सर्वात जास्त कोणता खोडकर प्रकार केलाय? म्हणजे खोडकर प्रकार म्हणजे कळलं ना तुला? खोडकर प्रकार म्हणजे असं काय केलंय मी लहानपणी? मम्मी लहानपणीचं नाही आठवत आहे तुला? तुझ्या फोड्या काढायचे ते मला माहिती आहे. हा लोक ना हा गाईज, मी लहान होती ना, लोक ना माझे असे गाल ओढायचे. मी अशी थोडी हेल्दी सारखी होती, त्याच्यामुळे ना मी अशी कुठेच गेली ना की लोक असे गालबिल ओढायचे आणि मला रडवायचे. हा ना मम्मी? ह्याचं उत्तर तुला नाही येत आहे, पण आता विचारेन त्याचं उत्तर द्यावं लागेल. ना माझ्यातलं एक चांगलं आणि एक वाईट गुण सांग. चांगलं म्हणजे स्वयंपाक चांगला येतो. बाकी म्हणजे खुश असली की सगळं व्यवस्थित करणार, पण एकदा राग आला की रुसून बसणार. म्हणजे आणि वाईट वाईट सांग. वाईट मग गुण. तेच वाईट सांगितलं. अच्छा, रुसून बसते. मी जास्त खर्च करते की पैसे वाचवते? जास्त खर्च करते. मी वाचवते पण. खर्च जास्त आहे, वाचवणं कमी आहे. तू काय टाळं वाजवते? हिला ना मज्जा येते, सगळं ऐकायला लय मज्जा येते मला. चालेल गप्पा मारते. वो वीडियो में देखे क्या हमें क्या गप्पा मार रहे हो? मम्मी सांगते माझ्याबद्दल. मी तिला क्वेश्चन विचारते आणि ती आन्सर सांगते. आन्सर दादाला पण बाई द्या ना. साडी बिडी घालून त्याचं सांगू नको. गेलं आता गेलं. मी पण म्हणणार या ना मम्मी वो बसले आहेत. या या ना. म्हणजे अगं कोण आहे? पॉज आवाज जाईल त्याच्यात म्हणून फॅन बंद केलाय. चल आवर लवकर. मला 10 पैकी किती मार्क देशील? माझं काय आवडत आहे? अगं त्याच्यात बोलायचं नाही जाऊ. नाही आलाय तो अजून. आहे तो जेवण बनवतो. जेवून घे तसं आली खाली. जेवण कसं घेऊ? त्या आंघोळीला झालं. मला 10 पैकी बरं, किती येते, मार्क येते. देशील? कशामध्ये? 10 पैकी किती मार्क देशील? म्हणजे 10 मध्ये तू किती मार्क? म्हणजे 7, 8, 9, 10 म्हणजे असं. नुसतं मार्क्स नाही, पण कशासाठी मार्क्स ते विचार. अरे कशासाठी नाही म्हणजे असं आपण बोलतो ना, तुला एवढे रेट्स म्हणजे 10 पैकी तुला 8 मार्क देते, 9 मार्क म्हणजे माझ्या नेचर वरून, वागण्यावरून, राहण्यावरून असं म्हणजे कसं. शट 5 मार्क. 5 कट केले 5. जर 10 असतील तर त्यातले 5 दे. 5 बरोबर एकदम बरोबर. 5 मार्क कशात कट केले तू? बरोबर. हे असं विचारायचं नसतं. काय विचारायचं नाही? विचारू शकते. नाही म्हणजे दुसरं काय नाही, राग येतो त्याच्यावर 5 मार्क विचार. असं वाटतं मी शाळेत बसले आणि ते शिक्षक देतात ना 5 मार्क. बाकी काय नाही, बाकी बरोबर आहे. हा, तुला माझं युट्यूब चॅनल कसं वाटतं? खूप छान वाटतं. खरं सांगते. खूप छान वाटतं आणि असंच पुढं जावं तू. हा, अजून अजून काय नाही. मी फेमस झाले तर तू काय करशील? मला खूप आनंद होईल. पेढे बिडे वाटशील की नाही? हो, आधी माझं सांगितलं ना पप्पीने. काय माझं? म्हणजे मला खूप आनंद होईल, हा. घरात सर्वांना आनंद होईल आणि मग सर्वांना गोड म्हणजे खिलवणार. खिल्लवणार. आणि असं सांगणार की अजून माझी मुलगी आयुष्यात फेमस झाली. हा, Star झाली. ऑलरेडी आहे रील स्टार. सध्या मम्मी दिसतात आहे, तू दिसतात नाही. मम्मी बघ तुला मला नाही पण मम्मीला लोक बोलतात रील स्टार. मस्त, चांगली गोष्ट आहे. मला आवडेल मम्मी फेमस झाली तरी. नाही, मी नाही गप्प बसती जाते बाबा, मी फक्त सपोर्ट करते बस. मला एक सल्ला द्यायचा असेल तर तू काय देशील? तुला नाही, तुला किती हसायला मला येतं. विचार मला.
हा तू बोल नाही, ना तू खाली जा. नाही तू खाली जा. मला बघा दाखवेन मग दाखवेन. नाही तू खाली जा 5 मिनिटं. सांग जा दादा खाली. तू काय सल्ला देशील मला? काहीच माझा दादा आला आहे, तो मस्ती करतोय मुद्दामून. सांग ना. चल तुला हा, नाही तो दाखवत, पण तू दिस- लपतोय कॅमेरा तो पण दाखवेन मग. एल्डर ब्रदर. सांग तू काय सल्ला देशील मला दादा? हा? ऐ तू काय सल्ला देशील मला? सल्ला काय नाही, मम्मी तू काय सल्ला देशील? सल्ले देईन. सल्ले- एक सल्ला देण्यासारखं नाही, सल्ले द्यायला लागते भरपूर. रेकॉर्ड होतंय ना माझं. बघितलं हा असाच करतो, माझी जाम खेचतो हा मुलगा. मम्मी तू काय सल्ला मी देशील? सल्ला देईल, आयुष्यात अशीच पुढे जा. सल्ला मम्मी मागितला आहे. हा सल्लाच सांगते मी. तुला पण यायचंय? ये पुढे जा, आयुष्यात प्रगती कर. हम्म. जरा जोरात बोलाय. आपल्या हा. पायावर उभी राहा. चला मी थांबलो. आणि मम्मी आहे ना 2 मिनिटं जायचं आली. कामाला. 2 मिनिटं थांब झालं. झालं हा जाऊ. अजून सांग ना. सांगितलं ना, अशीच पुढे जा, आपल्या पायावर उभी राहा, प्रगती कर आणि थोडासा राग कमी कर. बाकी काही कमी नाही आहे, जास्त रागाचाच प्रश्न आहे. दुसरं काही ठीक आहे पूर्वा तो जरा दरवाजा बंद करा. सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि माझा फेवरेट प्रश्न. शेवटी तू माझ्यावर किती प्रेम करतेस? शेवटचा प्रश्न. खूप प्रेम. अरे नीट बोल. आणि ते काय म्हणतात, आभार एवढा. आभार. हा हा का? हा अजून माझा पर्सनल अजून एक प्रश्न. दादा, गुड्डी, मी आमच्या तिघांमध्ये तुझं लाडकं कोण आहे किंवा तू जास्त प्रेम कोणावर करते? काका. आणि तुमच्या तिघांना बाबा अरे आम्ही तिघं भावंड आहे तर त्याच्यामधलं तिघांवरही खूप प्रेम आहे. नाही. एक सांग कोणतं? एक नाही सांगणार, तिघांवरही खूप प्रेम आहे. तिघांनाही चुकलं की सांगते, तिघांनाही ओरडते, तिघांवरही प्रेम कर. मम्मी तिकडे काय तू इकडे बघ ना. तुझ्याकडे बघते. अच्छा हा नाही एकच नाव सांग ना यार. नाव नाही सांगायचं एकच. कशाला एक नाव? एकावरच करते का प्रेम? मी सगळ्यांवर करते. चिडल्या काकडी चिडल्या. मग पण नाही मला जेन्युअनली मला असं वाटतं गुड्डीवर जास्त असं प्रेम वाटून करते. द्यायचं मला पण तेच नसतं. वाटतं. गुड्डीच आहे बघ कशी बघते आधी पटलं. हा, म्हणजे बघ किती खोटं बोलते यार. असं मोठं प्रज्ञा बोलायचं ही चालू आहे ना. हा मग असू दे ना असू नाही, दे. असं नाही बोलायचं. असंच आहे प्रज्ञावरती जास्त प्रेम आहे. नाही. गाईज बघितलं माझं कोण मला नाही. कळत प्रज्ञा नाही. रडली तर काकी सुद्धा रडते. मी रडल्यावर पण रडते ती, असं नाहीये, पण प्रेम आहे तिच्यावर जास्त. सपोर्टिव्ह पर्सन. तू मी रिअल सांग बोललीये तुला, रिअल जेन्युअनली सांग. रिअल सर्वांवर प्रेम आहे. उभीच राहतात तिथे सर्व केलीस. असं कर ना मम्मी, असं कर. असं केलंच तरी दिसतं. बरं ठीक आहे. सो गाईज आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि माझ्याबद्दल माझ्या मम्मीने सांगितलंच आहे सगळं. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि Subscribe सबस्क्राईब करा. काय करा? आणि कमेंट मध्ये काय असेल ते सांगा. काय करा? काय करा? सबस्क्राईब बोल. सबस्क्राईब करा. हो. नाही सबस्क्राईब. मग तसंच बोलले. सबस्क्राईब. बरोबर बोलली. सबस्क्राईब करा. बाय Bye. आणि अजून काय असेल तर आम्हाला कॉमेंट्स करा, आम्ही त्याच्यावर नक्की ब्लॉग बनवू. बाय 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 बाय.